मित्रांनो, देवराम गावरी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण आता दारनाथ तिरी आपल्या हे मासे पकडून राहिले तिकडे आलो आहोत. हे स्वदेशचे आमचे गणेश थोरात सर आहेत, ते जगताप सर आहेत आणि ते निलेश सर आहेत. आम्ही इकडं मित्रांनो एन्जॉय करायला आलोय. थोडा चेंजेस पाहिजे जीवनामध्ये म्हणून आम्ही इकडे आलोय मासे पाहायला. तर आता इकडं खेळ वाढायचं काम चालू आहे आणि खेळ खूपच दुरून आता ते वाढतात. आपण थोड्या वेळात आहे ना त्यांच्याशी पण चर्चा करणार आहे का नेमकं हे कशा पद्धतीनं मासे पकडले जातात. खूप मेहनतीचं काम आहे आणि सगळं आता हे ओढून राहिलेत. मित्रांनो, एक रसीला 7-8 जणांनी ओढायला लागते तेव्हा हा खेळ इकडं काढायला येतो आणि त्याच्यात मासे येतात. आपण थोड्या वेळात आता मासे आलेले पण पाहणार आहोत. किती 3 तास लागतील का? आता आपण हा खेळ ओढून राहिलोय. ओढताना कसं वाटतंय? जड जात आहे अर्जुन भाऊ, कसं वाटतंय? वाटतं ना थोडं तकलीफीच काम आहे ते. हा तकलीफीच काम आहे. हा का? मग पहिलं मी पाहायचो हे दोन्ही फांदे खटी वाढायचे, आता तुम्ही एकच बाजू का ओढून राहिलेत? जास्त चढ जाते ना, ते उचलायला नाही त्याच्यामुळे. हा 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 म्हणजे जमिनीला टेकलेले आहे त्याच्यामुळं, जाळा जमिनीला टेकलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण एकाच बाजूने ओढून राहिलेत. ओके. आता किती माणसं आहेत सगळे? 7. गणेश सर, पाहिलं का किती मेहनत करावं लागते आणि या मेहनतीनंतर जे काही मिळतंय फळ ते पण पाण्यात आहे नाही का? ते बाहेर आलोच कळलं किती निघाले. हा राऊंड मोठे वेळच लागेल, तरी पण आपण वाट बघणार आहोत माशांची, किती मासे भेटतात. मित्रांनो, ही होडी आहे आणि ह्या होडीचा वापर हा खेळ वाहतूक करण्यासाठी उपयोग होतो. ते सगळं जाळं बनवाय किती खर्च येतो? तो जातो लाखाच्या पुढे जातो. 1-1.5 लाख. हा, लाख, 1.25 लाख नुसतं जाळ्याला. आणि ही होडी बनवाय किती खर्च येतो? 35-40 हजार होडी बनते आणि 1.5 लाखामध्ये जाळं बनतं. हा मासे पकडू शकतात. 8-9 जण एक जाळं सफिशियंट झालं. प्रत्येकी एक 15 ते 20 हजार रुपये खर्च समजा आहे. जर केलं तुम्ही 1.5 लाखाचं जाळं आणू शकता. सर, अशा माणसांना काय आपण देऊ शकतो का? आम्ही तोच विचार करतो, हा या लोकांना तो बजेट टाकता येईल का हा असं ग्रुपमध्ये. जर आपण हा ग्रुपमध्ये हा केलं तर, कारण आता हे ना, खूप महत्त्वाचा विचार करतो. कारण हे आता हे नदीला राहतात इकडं नाही का, म्हणजे घरदार सोडून नाही का. आणि मग अशा माणसांना जर जाळं दिलं, होडी दिली तर मग ते पुढं काम नक्कीच रोजगार सस्टेनेबल होऊ शकतो ना, आहे का नाही. पुढे भविष्यात शाश्वत पाहिजे. होडी घेऊन नाही फिरणार आता ते. आता रशी ओढून झाली, आता तो जाळा एकत्र आला ना, त्याच्यात आता मध्ये मासे अडकवले. आता हा ओढीत असं जवळ येणार आणि मग नंतर आपल्याला मासे पाहायला मिळणार. मग आपल्याकडे तेवढा वेळ आहे ना. ओके. अर्जुन भाऊ, आता रशी ओढून झाली आणि आता तुम्ही ओढीकडे चालेत, नेमकं काय करणार आहे? पुढं मध्ये जाऊन रशी बांधायची, म्हणजे मध्ये रशी कुठे बांधणार? फांदा वाढायला, म्हणजे असं पहिल्यासारखं डायरेक्ट नाही वाढणार का? हा हा मित्रांनो, जरा वेगळी टेक्निक वापरून आता इथं मासे पकडणार आहेत. तर आता आपण बघूया. आता ते मध्ये आता वडी घेऊन जाणार, मध्ये रशी बांधणार, परत तिकडून वडीत आणणार. सर, तुम्हाला जे प्रश्न पडलेत आता, का हे जाळ्यामध्ये मासा कसा पकडला जातोय, तर आता आपण याचं प्रात्यक्षिक पाहू राहिलोय. आणि हे जे प्रॅक्टिकली जे करतात हा, यांना आपण विचारणार आहे इकडं बाहेर आल्यानंतर का पूर्ण पहिल्यापासून प्रोसेस कशी केली. तुमच्या काही जरी समस्या असल्या तर तुम्ही प्रश्न मांडा, आपण त्यांना लगेच विचारू नाही का. ओके. त्यांनी जाळी टाकलेली चारी साईडनं. हा चारी साईडची मासा आता त्याच्यामध्ये पूर्ण गोलमध्ये जसं हा गोलमध्ये जसं जसं ती वडतील तसं तसं ती जवळ जवळ येणार. जवळ आल्यानंतर जेवढा भाग आहे तेवढाच मासा राहणार. म्हणजे इथं जाळी सगळे मासे येणार लास्टला, जसं वडत येणार तसं शेवट.
ओके असं आहे का छान. आता गोळा करायचं काम चालू आहे, पण थोड्याच वेळात आता भेटतील मासे. पण आता जाळं वाढायचं काम चालू आहे आणि आता थोड्याच वेळात आता मासे आपल्याला पाहायला मिळतील. हे बघा, आता हा जाळा एकत्र होत आला, त्याच्यामध्ये मासे मिळणार आहे. आलाय पण मग ते मासे पाहणारच आहे ते, बघूनच जायचंय. आणि त्यांना भूक पण लागले, पण ते मासे बघूनच. का हो सर, मासे बघूनच जायचंय का? हो मासे बघूनच. हा, मासे बघूनच जाणार आहेत ते. आणि आम्ही आता तुम्हाला पण, आमच्या सोबत तुम्हाला पण मासे दाखवणार आहे. आता हे बघा जाळ्याकडे चालले, आता पुढं काय करणार आहेत ते पण आपण पाहणारच आहोत. निलेश सर आणि जगताप सर बसलेत इकडे बघा, झाडाच्या आडुशाला, झाडाच्या सावलीला. मित्रांनो, खूप मोठा पसारा होता, सगळा आता गोळा करीत आणलाय आणि पूर्ण आता जाळा एकत्र आला इथं. आता बघूया आता किती मासे भेटतात. हे आता इकडे ओढणारे होते, आता ओढून झालंय. बघू आपण आता जवळ जाऊन पाहू. मित्रांनो, आता जाळा ओढून झाला आणि आता हे जे उभं केलंय काड्यांवरती, त्याच्यामध्ये आता ते मासे पकडणार आहेत. आणि हे दृश्य पाहायला आपले सर इथं आतुरतेनं वाट पाहतात का किती मासे मिळाले, नाही का. आणि मित्रांनो, हा सगळा अर्जुन भाऊचा सगळा प्लॅनिंग चालू आहे. आणि अर्जुन भाऊच्या प्लॅनिंगनुसार आता इथं मासे पकडून राहिलेत. आता जेव्हा मासे पकडून होतील तेव्हा अर्जुन भाऊचे आपण संवाद साधणार आहे. नेमका प्लॅन कसा आखला, कसे मासे पकडले, काय केलं, किती वेळ लागला, हे आपण सगळं विचारणार आहोत. अर्जुन भाऊ, आता ते बाहेर आणणार आहेत का होडीत? हा मित्रांनो, आता मासे बाहेर घेऊन येणार आहेत अर्जुन भाऊ. माशी उडी मारली. आपण जवळून पाहणार आहेत. मित्रांनो, आता खूप मेहनतीनंतर आता मासे मिळालेत. बघूया किती मिळालेत. आता आमचे गणेश सर हळहळ करून राहिले, काय विकणार आणि काय खाणार. का सर? हा ना, लय कमी भेटले असे ते अंदाज दर्शवितात. बघूया आपण आता बाहेर आल्यावरती त्यांना किती मासे मिळालेत. हा ना, आता बाहेर येतीलच. मित्रांनो, आता मासे बाहेर घेऊन येऊ राहिलेत. हे बघा, याच्यात मासे आहेत. चला मित्रांनो, आता आपण मासे बघणार आहोत. आता एक मासा याच्यात टाकला, हे बघा. मासे आले नाही का? हा, म्हणजे आता हे मासे नाही आले, याला कारण काय होतं? पिळा बसला ना, पिळा, जाळ्याला पिळा बसला. मित्रांनो, जाळ्याला पिळा बसला आणि त्या सापटीतून मासे बाहेर निघून गेले. त्याच्यामुळे जास्त मासे नाही आले. आणि थोडं वारा असल्यामुळं जाळ्याला पिळा बसला. खूप मेहनत केली, पण मासे थोडे कमी मिळाले. गेले का? खूप मासे आले असते असे म्हणतात, पण मग थोडेच मासे आले. हे बघा, मित्रांनो, 2.5-3 तासाच्या मेहनतीनंतर जे फळ मिळते ते फळ याप्रमाणे असते. पण खूप मेहनत करावं लागते आणि उत्पादन थोडं कमीच मिळते. तरी पण बघूया आपण त्यांना विचारू, ते नाराज आहेत का खुश झाले, नाही का. आता हे मरेळ, हा चिलापी, हा हो, आहेत ना अजून थोडे. हां हां आहेत ना. यात ना. आता काय घ्यायचे, कोणते घ्यायचे ते आपल्याला? अर्जुन भाऊ, आता हा जो खेळ वाढला, आता या खेळामध्ये जेवढे पाकिटा सापडले सगळं काढून टाकले आम्ही, टेस्ट ठेवले. अर्जुन भाऊ, आता हा खेळ वाढला, याच्यामध्ये तुम्हाला आता किती मासे अपेक्षित होते मिळायला? कमीत कमी 15 ते 20 किलो बस आहे. 15 ते 20 किलो मिळायला पाहिजेत होते. मग आता किती मिळाले? 2-3 किलो नाही मिळाले. आता किती माणसं होते आखे? 7 माणसं होते. म्हणजे हा डाव काय परवडला नाही. साधारण दिवसातून किती डाव खेळतात? 2 डाव. आणि सकाळच्या डावाला सकाळच्या डावाला काय नाही मारले, तरी साधारण
5-6 किलो असं. 5-6 किलो म्हणजे एकंदरीत किती? ते काय आता 700-800 रुपयाचं नाही कामाला असं. हा ना, बरं ठीक आहे. मित्रांनो, दिवसभरात 2 डाव खेळले जातात आणि अर्जुन भाऊंनी आता आपल्याला प्रत्यक्ष सांगितलंय 2 डावामध्ये फक्त 700-800 रुपये मिळाले आणि जवळजवळ 7-8 माणसं आहेत. 100 रुपये रोज पडला एकाला. मित्रांनो, खूप मेहनत आहे आणि मेहनतीचं फळ असं पण असू शकतंय हे आपण आज प्रत्यक्षात पाहिलंय. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.